या जगामध्ये सर्व सुखी आणि सर्व श्रीमंत आणि सर्व शक्तिमान असा कोणीही नाही. म्हणून बाकीचे सगळे श्रीमंत आहेत, आम्ही कसे दरिद्री आहोत, असा विचार अजिबात करू नका. बाकीचे सगळे लोक सुखी आहेत, आपण दुःखी आहोत, असा अजिबात विचार करू नका. कारण 14 वर्षे प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला होता. भगवान श्रीकृष्णांना अवतार संपवते वेळेस अनंत यातना भोगाव्या लागल्या होत्या. हा मृत्यू लोक आहे. या ठिकाणी येतानाही मनुष्य रडतच येतो आणि जातानाही रडतच जातो. म्हणून जी वेळ आहे, जे आयुष्य आहे, ते सुखाने आनंदाने जगा. आनंदी मन हेच देवाचे वास्तव्य आहे. मुकेश अंबानी सुखी असतील, टाटा बिर्ला हे सुखी असतील, मोठमोठे राजकारणी लीडर लोक सुखी असतील, असा अजिबात विचार करू नका. राजा अंती नरक आहे. ज्या ठिकाणी धन आहे त्या ठिकाणी हत्या, दुःख, अहोरात्र चिंता आहे. म्हणून गोसावी तो अनंत काळाचा अमर आणि सुखी आहे. देवाचा भजन करणारा भक्त हा अजरामर अनंत कालातीत सुखी आहे. रामकृष्ण हरी. रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे.